भगवान सबके हैं। ऐकलत का हा बोंधू बाबा काय म्हणतोय? भगवान सबके होते. अच्छा, भगवान सबके होते तर मग हजारो वर्ष तुमच्यासारख्या विशिष्ट समाजाच्या लोकांनी धर्मावर, देवावर आणि संस्कृत सारख्या भाषेवर आपली मक्तेदारी का टिकवून ठेवली? अनेक वर्ष एका विशिष्ट समाजातील लोकांना मंदिरात जाण्यापासून का रोखले? आणि आजही अशा हजारो घटना आहेत ज्यामध्ये दलितांना मंदिरात जाण्यापासून, प्रवेश करण्यापासून रोखलं जातं. सप्टेंबर 2025 मधील एक घटना आहे राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील एक गाव आहे. धार्मिक मिरवणुकी दरम्यान मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यामुळे दलित पुरुषांच्या एका गटावर हल्ला करण्यात आला. आंध्र प्रदेश येथील कुर्नूल जिल्ह्यामध्ये संकुलम्मा टेम्पल आहे. तिथं एका दलित महिलेला मंदिराच्या पुजाऱ्याने आत जाण्यास मज्जाव केला होता, प्रवेश नाकारला होता. इंदोर मधील सांगवी नावाचं एक ठिकाण आहे जेथे मंदिरामध्ये बालाई समाज, तिथला दलित समाजातील एक कास्ट आहे, बालाई समाजातील एका वराला प्रवेश नाकारल्याची घटना घडली होती. विवाह मिरवणूक आणि पाहुण्यांसह मंदिरात पोहोचलेल्या या वराला आत जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. कर्नाटकमध्ये नवविवाहित दलित दाम्पत्य ज्यांचं नाव होतं पंकजा आणि पुनीत, लग्नानंतर आशीर्वाद घेण्यासाठी एका मंदिरात गेले होते. तेथे नारायणप्पा नावाच्या व्यक्तीने त्यांना अडवून, फक्त त्यांना अडवलंच नाही तर जातीय अपमानास्पद शब्दांचा वापर केला आणि मंदिरात प्रवेश करण्यास मज्जाव केला. एवढंच नाही तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद 18 मार्च 2018 पुरी इथल्या जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेव्हा मंदिरातल्या सेवेकरांच्या एका गटाने मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून त्यांना रोखलं. यावेळी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पत्नी सविता यांना धक्काबुक्कीही करण्यात आली आहे असं बातमीमध्ये म्हटलं गेलं होतं. त्यानंतर 18 मार्चला राष्ट्रपती भवन प्रशासनाकडून पुरीचे जिल्हाधिकारी अरविंद अग्रवाल यांना अत्यंत कडक शब्दात पत्र लिहिण्यात आलं होतं. मंदिराचे मुख्य प्रशासक IAS अधिकारी प्रदीप्त कुमार मोहापात्रा यांनीही कोविंद आणि त्यांच्या पत्नी यांना मंदिरात चुकीची वागणूक दिल्याचं मान्य केलं होतं. त्यामुळे आजच्या काळात सुद्धा जिथे देशातील प्रथम नागरिक भारत देशाचे राष्ट्रपती सोबतही भेदभाव होतो, तिथे सामान्य नागरिकांचं काय चालणार आहे? इसीलिए श्रीमद् राम कथा की पहली पंक्ति, पहला शब्द वर्ण से शुरू होता है ना? वर्ण क्या है? मनुष्य के वर्ण होते हैं ना, चातुर्वर्णम मया सृष्टा, भगवान ने कहा है मैंने 4 वर्ण की अवस्था निर्माण की, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य और शूद्र मैंने ही बनाए. आणि पुढे हा काय म्हणतोय? संस्कृत मधनं एक श्लोक सांगतोय की चातुर्वर्णम मया सृष्टम. अरे मूर्खा, ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आणि त्यानंतर भारताचं संविधान दिलं, त्या दिवशीपासून तुला पण एक श्लोक सांगतो संस्कृत मधून. चातुर्वर्णम न श्रेष्ठम सर्वे व्यक्तया समानाः सन्ति. चातुर्वर्ण सर्वश्रेष्ठ नाहीये, सर्व व्यक्ती समान आहेत. त्यामुळे तुझी ही जी वर्णाची अगरबत्ती आहे ना, ती नेऊन तुझ्याच पार्श्वभागात लाव. कारण भारत देशात आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं राज्य आहे. ज्या वर्णव्यवस्थेने माणसाला माणूस म्हणून जगू दिलं नाही, ज्या वर्णव्यवस्थेने येथील महिलांचं हजारो वर्ष शोषण केलं, ज्या व्यवस्थेने येथील खऱ्या हक्कदारांना पाणी नाकारलं, अन्न नाकारलं, शिक्षण नाकारलं, सन्मान नाकारला, एकूणच जीवन नाकारलं, ज्या वर्णव्यवस्थेने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, ज्या वर्णव्यवस्थेने येथील संत परंपरेला त्रास दिला, संत तुकारामांच्या गाथा बुडवल्या, ज्या वर्णव्यवस्थेने सावित्रीमाई फुले यांच्यावर दगड धोंडे मारले, ज्या वर्णव्यवस्थेने महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांचा अपमान केला, त्या वर्णव्यवस्थेची अगरबत्ती तू तुझ्याच पार्श्वभागात लाव. आणि त्याचं समर्थन करणारं आणि भेदभाव करणारं कुठलंही पुस्तक असेल तर त्याचीही पुंगळी करून तू तुझ्याच पार्श्वभागात लावून घे. जो लोग झंझट कर रहे हैं, लोग कहते हैं संविधान ने सबको समान अधिकार दिया. मैं कहता हूं संविधान ने सबको टुकड़े टुकड़े में बांट दिया और हमारे ग्रंथों ने सबको एक बनाया. क्यों एक बनाया? क्योंकि हमारे यहाँ 4 ही प्रमुख जातियां थी. 4च होते हैं ना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. और तुमने तो तेली, तंबोली, चमार, सोनार, लोहार, खाती बाती न जाने कौन सी कैटेगरिया बना दी. अरे भारतीय संविधानाने समाजाला तोडलं नाही तर आधीपासून तुटलेल्या समाजाला जोडण्याचा प्रयत्न केलाय. वास्तव हे आहे की समाज आधीच जात, भेदभाव आणि विषमतेमध्ये विभागलेला होता.
संविधानाने पहिल्यांदाच सर्वांना समान हक्क दिले. कायद्यापुढे समानता, शिक्षणाचा अधिकार आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. तुकडे संविधानाने नाही केले, ते आधीपासूनच अस्तित्वात होते. उलट इतक्या वेगवेगळ्या भाषा असलेल्या, वेगवेगळी संस्कृती असलेल्या आणि इतकी विविधता असलेला देश आज फक्त आणि फक्त संविधानामुळे एकसंध आहे. आणि हो, जेव्हा कोणी चातुर्वर्णाबद्दल बोलतं, क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, तर आमच्याकडे एक म्हण फेमस आहे की तिलक तराजू और तलवार इनको मारो जूते चार. अरे नालायक लोकांनो, जाती जातीमध्ये तुम्ही विभागले आणि हजारो वर्ष वर्णाच्या नावावर स्वतःला सर्वश्रेष्ठ म्हणवून घेतले आणि आता तुम्हीच संविधानावर आरोप लावताय की संविधानाने कॅटेगरी तयार केल्या. फालतू माणसा, लाज नाही वाटत? आज जिस संविधान की परिभाषा की बातें करके लोग ऊंची ऊंची बातें करते हैं, मेरा प्रश्न उन लोगों से है, कास्ट सर्टिफिकेट क्यों लगवा दिया गया? कशाला कास्ट सर्टिफिकेटची गरज भासते? लावा ना युनिफॉर्म सिव्हिल कोड एकदाचा. सब भारतीय एक बंधू बांधव है, बोल दो, झंझट खत्म करो. अरे मूर्खा, भारतीय संविधानाने कास्ट सर्टिफिकेट विभाजनासाठी नाही तर इतिहासातील अन्याय दुरुस्त करण्यासाठी दिलंय. शतकानुशतक काही समाज घटकांना शिक्षण, नोकरी आणि सन्मानापासून तुम्ही वंचित ठेवलं. म्हणूनच ओळख नोंदवून त्यांना संधी देणं ही सुधारणा आहे. काय म्हणतोय? सिव्हिल कोड लगा दो, सब एक हो जाएंगे. अगोदर कॉमन सिव्हिल कोड म्हणजे काय प्रकार आहे ते समजून घे मूर्खा. एकतर एकच कायदा लावून समानता येत नाही. समानता येते समान परिस्थिती निर्माण केल्यावर. जर दोन लोकांपैकी एकाला वर्षानुवर्ष संधीच मिळाली नाही आणि दुसऱ्याला सगळे फायदे मिळाले, तर दोघांना एकाच लाईन मध्ये उभं केल्याने ते खरोखरच इक्वल होणार आहे का? संविधान एकदम परफेक्ट परिणाम देणारं काही जादूचं साधन नाहीये. ते एक फ्रेमवर्क आहे ज्यावर समाज सुधारतो, प्रगती होत असते, अधिक लोक शिक्षित होत असतात आणि वंचित घटकांना, महिलांना संधी मिळत असते. कायद्याने भेदभावाला आव्हान दिलं जातं. जिस समय में शास्त्र के अनुसार जमाने चलते थे, उस वक्त में कोई बेरोजगार नहीं था. आज संविधान से जमाने चल रहे तो सारे बेरोजगार के घूम रहे इधर से उधर. तो ये देखिए, बात नहीं है. ग्रंथ जो लिख करके गए ना, वो बहुत अच्छी चीजों से लिख करके गए. मैंने शास्त्र के समय कोई बेरोजगार नहीं था. अबे मूर्खा, त्या काळात बेरोजगारी नव्हती कारण लोकांना निवडीचं स्वातंत्र्यच नव्हतं. जो ज्या जातीत जन्माला आला त्याला तेच काम करावं लागायचं, तोच व्यवसाय करावा लागायचा, दुसरं काही करण्याची मुभा नव्हती. याला रोजगार नाही म्हणत, याला कंपल्शन म्हणतात. आणि हे भेदभावजनक होतं आणि अन्याय करणार होतं. समानता फक्त शब्दाने नाही येत, ती संधी, सन्मान आणि न्यायातून येते. आणि म्हणूनच संविधान हे विभागणं नाही तर समानतेकडे नेणारं साधन आहे. लक्षात ठेव मित्रांनो. अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांवर शतकानुशतक अन्याय झाला. त्यांना गुलाम बनवण्यात आले, त्यांचं शोषण करण्यात आलं. मात्र कालांतराने त्या इतिहासाची जाणीव ठेवून अनेक श्वेतवर्णीय नागरिकांनी आत्मपरीक्षण केलं. जॉर्ज फ्लॉइड यांच्या हत्येनंतर अमेरिकेत ब्लॅक लाईव्हज मॅटर ही चळवळ उभी राहिली. या चळवळीत केवळ कृष्णवर्णीयच नव्हे तर मोठ्या प्रमाणात श्वेतवर्णीय म्हणजे जे गोरे लोक आहेत ते सुद्धा सहभागी झाले होते. अनेकांनी सार्वजनिकरित्या गुडघे टेकून कृष्णवर्णीय समाजावर झालेल्या अन्यायाबद्दल खेद आणि माफी व्यक्त केली. ही सामाजिक जाणीव आणि बदलाची एक महत्वाची पायरी असते. आणि आपल्या इथे या सारखे माफी मागणं तर दूरच, परंतु आणखी चोराच्या उलट्या बोंबा तोंड वर करून ज्यांचा यांनी हजारो वर्ष शोषण केलं त्या समाजांनाच बोलतात. काय करणार आहे? माझी आजी म्हणायची की एखाद्यानं जर गूज खायचं ठरवलंय तर त्याला आपण काहीही करू शकत नाही. मित्रांनो, या नालायकाला उद्देशून ढसाळांची एक कविता मला आठवते. बेंबीचा देठ ओला होणाऱ्या वयात. बेंबीचा देठ ओला होणाऱ्या वयात तुझ्या कुकर्माची महाकाव्य बलात्कार करून अड्ड्यावर जेव्हा तू घोकून घेतलीस तेव्हा कळालं की तू फक्त आणि फक्त देवदेवळे जोपासलीस. दिशांचे दरवाजे ठोठावणाऱ्या, तुझी कीर्ती साता समुद्रापलीकडे नेणाऱ्या बुद्धांची प्रतिमा तू छिन्न विछिन्न केलीस. माणसालाच दास केलेस. पाखंडी मनूला, माणसाच्या शत्रूला डोक्यावर घेतलेस. गीतेचे गरळ प्राशून तू रोम रोम बांडगुळ केलेस. माणसालाच माणसाची हागीमुती काढायला लावलेस. ज्यांच्या रक्ता मासांवर तुझा पिंड पोचला त्या महात्म्यांना सडवून तू महाभारत घडविलेस.
उद्धारकर्त्यांच्या गळ्यात मडके अडकवलीस, ढुंगणाला बोराट्याची फांदी बांधलीस, संस्कृतीच्या नावाखाली तू त्यांना वेशी बाहेर काढलेस. 12 महिने 13 काळ कडत ठेवलेस, रडत ठेवलेस, सडत ठेवलेस. हे वाद्या तू माणसालाच असे हीन केलेस. तुला वेशी बाहेरचा आक्रोश ऐकू आला नाही का? पेटलेला माणूस तुला दिसला नाही का? उदासीनतेचा विराटपणा तुला स्पर्शला नाही का? विजेचा लोळ वेशीची तटबंदी फोडून आत येतोय रे. सांग का देत नाहीस त्याला कडकडून मायेचं आलिंगन? का तोडून टाकत नाहीस शतकानुशतकाचं काटेरी कुंपण? ज्याने तुला आपले सर्वस्व दिले, तुझे ताजमहल खडे केले, का आठवत नाहीस त्यांना ज्यांच्या हाडामासांचा खच आजही तुझ्या किल्ल्या किल्ल्याच्या पायथ्याशी कंतो आहे? सांग, त्यांच्यासाठी का लिहित नाहीस मैला मैलाच्या दगडावर एखादी ओळ? माझ्या नजरेतून तर तू पुरेपूर उतरला आहेस. तुझ्याबद्दल आदर वाटत नाही, तुझे गुणगान गावे असं वाटत नाही. वाटते पान खाऊन तुझ्यावर पचापच तुंकावे, तुला लेड्याच्या गाडग्यात बुडवावे. मी तुला शिव्या देतो, तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो, तुझ्या संस्कृतीला शिव्या देतो, तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो. इवन मी माझ्या आई बापांना देखील शिव्या देतो. बांबलीच्यांनो, इथं जन्म घेऊन तुम्ही बर्बाद झालात आणि मलाही जन्म देऊन तुम्ही बर्बाद केलं. मी हे सारं काही बोलणार नव्हतो, पण माझे हात जागे झालेत. हजारो वर्ष मी होतो खंगत या गुहांतल्या प्रचंड अंधारात. कालच तो गुहेच्या तोंडाशी ठेवून गेलाय पिसाळलेला जाळ. मी शिलगावीत जाणार आहे यापुढचा काळ. मी शिलगावीत जाणार आहे यापुढचा काळ. धन्यवाद. जय हिंद.